करायचंय आणि मग त्यातनं हे उत्पन्न झालं. म्हणजे मनीषाज किचनचा जन्म झाला. तुझं बॅकग्राऊंड कम्प्लिटली वेगळं आहे. मी स्वतः JDR आहे. येस, म्हणजे हे पण एक आहे की आर्किटेक्चर आणि याचं बॅकग्राऊंड आणि मी खरं सांगायचं तर कॅटरिंग कॉलेजचा फॉर्म आणला होता, पण नॉनव्हेज कंपल्सरी असल्यामुळे मी बॅकआउट झाले आणि माझ्या पूर्णपणे माझ्या नवऱ्याची साथ जोड आणि त्याने प्रचंड परिश्रम घेतले माझ्या मुलांनी. कारण अशा पद्धतीचं करिअर करताना इतकं सोपं नसतं. तुमच्या घरच्यांचं पाठ्यबळ असल्याशिवाय पॉसिबलच नाहीये. तर त्यामुळे मला त्याचा अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की हे करताना सचिन शिवाय मी हे करूच शकतो. सचिन पूर्णपणे वेगळ्या. हो, सचिन स्वतः JDR आहे आणि तो ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहे आणि तो पूर्णपणे व्यस्त असतो त्याच्या म्हणजे जॉबमध्ये. पण विकेंडला आणि जे बाकीचं म्हणजे जॉबवरनं आल्यावरचा जो वेळ असतो तो अगदी आवर्जून येतो रेस्टॉरंटवर आणि त्याचंही पॅशन आहे. मला म्हणूनच तुला ते विचारायचं होतं की लेडी एंटरप्रेन्योर म्हणून तुला काही चॅलेंजेस वेगळे? हो, अतिशय प्रचंड मला गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पहिल्यांदा स्त्री विवाहित आणि मुलं असलेली की म्हटल्यावर तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि मग तिथे फक्त क्रिएटिव्हिटी कष्ट वगैरे या गोष्टींना काही अर्थ नसतो. स्वतःची ऐपत ही एकच